भाजी आमटीसाठी काहीतरी एकच बनवायचं असेल तर ही बटाट्याची आमटी नक्की करून बघा. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातलेली आहे. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं घालून कांदा चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद, एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून चिरलेला घालू आणि बटाटा थोडा तेलामध्ये परतून घेऊ. परतून झाल्यानंतर 1 मिनिटासाठी बारीक गॅस करून झाकण ठेवलेलं आहे आणि वाफेवरती बटाटा थोडा शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये भिजवलेली तुरीची डाळ घालू. आमटी थोडी घट्टसर होण्यासाठी 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालून लाल तिखट चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी घालू. जेवढी आमटी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. उकळी आल्यानंतर बटाटा चांगला मऊसर असा शिजवून घेतलेला आहे. तर थोड्या वेळानंतर मस्त चमचमीत डाळ बटाट्याची आमटी तयार झालेली आहे. कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट अशी ही आमटी तयार होते. भाकरी भातासोबत खायला एक नंबर अशी लागते. तर नक्की करून बघा.